नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 14 फेब्रुवारीला छावा चित्रपट येणार आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणार आहे। 31 जानेवारीला एक वेब सिरीज आली जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित होती आणि ही वेब सिरीज डायरेक्ट केली होती आदित्य सरपोतदार यांनी। आणि ह्या सगळ्यामध्ये अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे, जो रितेश देशमुख हे डायरेक्ट करणार आहेत आणि त्या पिक्चरची घोषणा ही 2024 मध्ये झाली होती। परंतु एक चांगली बातमी अशी आहे, कारण हा चित्रपट अडकला होता गेले 4 ते 5 वर्ष। सुरुवातीला हा चित्रपट नागराज मंजुळे हे डायरेक्ट करणार होते, परंतु काही झालं काहीच माहिती नाही, तो 4 ते 5 वर्ष अडकला होता चित्रपट। परंतु आता अशी बातमी आहे की ह्या चित्रपटाची राजा शिवाजी हा चित्रपट येणार आहे, तर ह्या चित्रपटाची शूटिंग चालू झाली आहे आणि तिथलाच एक फोटो गेले 2 ते 3 दिवस फेसबुक वरती खूप व्हायरल होते। रितेश देशमुख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला तो फोटो खूप व्हायरल होते, तो तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल। आणि अशी एक चांगली बातमी आहे की शिवप्रेमींसाठी की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर भरपूर चित्रपट येत आहेत, अजूनही काही चित्रपट येणार आहेत। परंतु रितेश देशमुख सर ज्यांनी लय भारी, त्यानंतर माऊली, त्यानंतर वेड, वेड तर त्या चित्रपटात अक्षरशः 70 कोटींचा बिझनेस कमवून दिला होता। तर आपण आता अशी आशा करूयात की हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवाजी हा चित्रपट येतोय, तर तो चित्रपट किमान 500 कोटींचा बिझनेस करेल। आणि कारण हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा असणार आहे, त्यामुळे खूप उत्सुकता वाढली आहे। आणि जसं की फोटो व्हायरल होत आहेत, त्यामुळे असं वाटतं की हा चित्रपट खूप रीच असणार आहे। आणि रितेश देशमुख यांनी स्वतः सांगितलं की माझा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मला असंच एखादा चित्रपट बनवायचा नव्हता, म्हणून मी जास्त काळ घेतला अभ्यास करायसाठी, इतिहासकारांशी बोललो आणि मग ऑन फ्लोअर आलो शूटिंगसाठी। तर खूप चांगली बातमी आहे की अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट येतो आहे। आम्ही असे किती चित्रपट आले तरी पाहू, आम्ही शिवप्रेमी आहात, त्यामुळे असे भरपूर चित्रपट येवो छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित। तर इथेच या व्हिडिओमध्ये थांबूयात आणि पुढच्या एखाद्या बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये किंवा रिव्ह्यू मध्ये आपण भेटू। तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।